नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामध्ये जी तलाठी भरती प्रक्रिया सुरू आहे 2023 ची, त्याच्यावरती सध्या स्टे आलेला आहे. तर त्या केसचा जो सध्याचा अपडेट आहे, त्याच्या माहितीसाठी हा व्हिडिओ घेऊन आलो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता पहिलं जर बघितलं तर ही जी भरती प्रक्रियेवर स्टे आला होता, ती जी हे होती, केस होती, ती तुम्हाला दाखवेल. ती जजमेंट जी होती ती दाखवतो पहिलं तर मुंबई बेंचमध्ये होती. प्रिन्सिपल बेंच मुंबईचा आहे. 27 तारखेची होती ही. ओके, 27 तारखेला. आणि इथं जर बघितलं आपण चेक केलं. ओके, ही होती केस. ओरिजिनल ॲप्लिकेशन नंबर 420/2024 डिव्हिजनल बेंच आहे. याच्यानुसार जर बघितलं तर बी के रेडेकर अँड ऑदर्स वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड ऑदर्सवरती काय आहे रिस्पॉन्डंट आहे. त्याच्यानुसार काय केलं की जी शॉर्ट ऑर्डर आहे ती काय केली की 10 एप्रिलपर्यंत काय करायचं की दिली होती, रिप्लाय फायलिंग करण्यासाठी दिली होती आणि तोपर्यंत त्यांना स्टेटस क्यू असं हे केलं होतं. म्हणजे की तुम्ही काय करा की प्रोसेस जी आहे ती थांबवा, ॲज इट इज थांबवा. ज्या स्टेजमध्ये आहे त्या स्टेजमध्ये काय केलं की थांबायला सांगितलं होतं. आजचं जे स्टेटस आहे ते बघूयात आपण. तर इथं जर आपली ही सिस्टम आहे, महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल ॲडजॉर्न केस इन्क्वायरी सिस्टम आहे. तर इथे मी काय करेल की या केसचं नाव टाकेल, केसचा नंबर टाकेल 420 इयर 2024 आणि इथं डिव्हिजनल बेंचसाठी डी वगैरे सिलेक्ट करतात. आणि इथं काय करेल की मी कॅप्चा टाकून घेतो, म्हणजे तुम्हाला स्टेटस दिसून जाईल काय आहे ते. ओके. ही आहे केस. ॲप्लिकंट्स आहेत रेडेकर, बी के अँड ऑदर्स आणि अप्लाइड फॉर द पोस्ट ऑफ तलाठी. आणि ॲडजॉर्न डेट आहे. ॲडजॉर्न काय केली, ॲडजॉर्न कधीपर्यंत केलेली आहे बघा, 10 एप्रिल 2024 पर्यंत ॲडजॉर्न केलेली आहे. म्हणजे आतापर्यंत सध्या ॲडजॉर्न सध्या केलेली आहे, ही थांबवलेली आहे. की आता याच्या पुढे त्याला काय होईल की याचा अपडेट चेक करायला लागेल की एक्झॅक्टली याच्या पुढे काय करतात ते. रिप्लाय फायलिंग करायची डेट जी होती ती कालपर्यंतची होती. आता रिप्लाय नंतर आपल्याला समजून जाईल की एक्झॅक्टली त्याचं केसचं अजून पुढे काय झालेलं आहे ते. म्हणजे पुढे स्टे कंटिन्यू झालेला आहे की वगैरे वगैरे गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी आपल्याला काय करणार की आता काही दिवसातच काय करतील की कळून जातील. मी तुम्हाला असेच अपडेट काय करेन की देत राहीन वेळोवेळी. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. ज्याने काय होईल की सगळ्यांना याच्याबद्दल माहिती होईल. धन्यवाद.